युरिन इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक्स घेऊन कंटाळले आहात का? गरमी वाढल्यानंतर सगळ्यात जास्त जो त्रास रुग्णांमध्ये झालेला बघायला मिळतो तो म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा. अशाच प्रकारे एक 40 वर्षांचा पुरुष आपल्या क्लिनिकमध्ये आला होता, ज्याला गेल्या 3 महिन्यांपासून गरमी सुरू झाल्यापासून युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा प्रचंड त्रास होत होता. कितीही गोळ्या औषधं घेतली तरीही हा त्रास काही कमी होत नव्हता. या रुग्णाला ठाण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये रोज अँटीबायोटिक्सचे इंजेक्शन स्टार्ट करायला सांगितलेले होते. त्यामुळे तो रुग्ण अतिशय त्रस्त झालेला होता. या रुग्णाला आपण योग्य पद्धतीने आयुर्वेदिक निदान करून काही औषधं सुरू केली. या रुग्णामध्ये गरमीचा त्रास तर झालाच होता, त्याचबरोबर त्या रुग्णाचं पचन सुद्धा बिघडलेलं होतं. त्यामुळे त्या पद्धतीने आयुर्वेदिक औषध उपचार सुरू केल्यावर आता या पेशंटची अँटीबायोटिक घेण्याची सवय आपण पूर्णपणे बंद केलेली आहे. पेशंटला होणारे त्रास जसं की लघवीला फेस येणं, जळजळ होणं, लघवी करताना थोडंसं दुखणं, हे सगळे त्रास आता पूर्णपणे बंद झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा या उन्हाळ्यात जर का असाच त्रास होत आहे तर आमच्याशी लगेचच संपर्क करा. युरिन इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक्स घेऊन कंटाळले आहात का? गरमी वाढल्यानंतर सगळ्यात जास्त जो त्रास रुग्णांमध्ये झालेला बघायला मिळतो तो म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा. अशाच प्रकारे एक 40 वर्षांचा पुरुष आपल्या क्लिनिकमध्ये आला होता, ज्याला गेल्या 3 महिन्यांपासून गरमी सुरू झाल्यापासून युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा प्रचंड त्रास होत होता. कितीही गोळ्या औषधं घेतली तरीही हा त्रास काही कमी होत नव्हता. या रुग्णाला ठाण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये रोज अँटीबायोटिक्सचे इंजेक्शन स्टार्ट करायला सांगितलेले होते. त्यामुळे तो रुग्ण अतिशय त्रस्त झालेला होता. या रुग्णाला आपण योग्य पद्धतीने आयुर्वेदिक निदान करून काही औषधं सुरू केली. या रुग्णामध्ये गरमीचा त्रास तर झालाच होता, त्याचबरोबर त्या रुग्णाचं पचन सुद्धा बिघडलेलं होतं. त्यामुळे त्या पद्धतीने आयुर्वेदिक औषध उपचार सुरू केल्यावर आता या पेशंटची अँटीबायोटिक घेण्याची सवय आपण पूर्णपणे बंद केलेली आहे. पेशंटला होणारे त्रास जसं की लघवीला फेस येणं, जळजळ होणं, लघवी करताना थोडंसं दुखणं, हे सगळे त्रास आता पूर्णपणे बंद झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा या उन्हाळ्यात जर का असाच त्रास होत आहे तर आमच्याशी लगेचच संपर्क करा.